Today we are going to discuss the whole scenario of the chapter. Uh, I will going to explain all the concept in the form of chart first, and then we will see each concept in little bit detail. Uh, so very important, photosynthesis process actually divided into two parts. One is light reaction, other one is dark reaction. So some part of the photosynthesis takes place during daytime, and some part of the photosynthesis takes place during day as well as night time. Okay, so light reactions are also called as light dependent reaction, and dark reactions are called as light independent reaction. So uh, light presence or absent doesn't matter for the dark reaction. Okay, ऍक्च्युली फोटोसिंथेसिस मध्ये दोन प्रोसेस आपण स्टडी करणार आहेत, लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन. लाईट रिएक्शन आल्सो कॉल्ड एज लाईट डिपेंडेंट रिएक्शन, अँड डार्क रिएक्शन्स आर आल्सो कॉल्ड एज लाईट इंडिपेंडंट रिएक्शन. म्हणजे लाईट असली नसली तरी त्यांना काही फरक पडणार नाही, डार्क रिएक्शन होतच राहतात. पण लाईट रिएक्शन जे आहेत दे रिक्वायर्ड सनलाईट. लाईट रिएक्शन मध्ये परत दोन पार्ट आपण स्टडी करायचे आहेत, सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन, नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये लाईटचा यूज करून प्लांट एटीपी फॉर्म करतात. एटीपी फॉर्म करतात म्हणजेच एनर्जी फॉर्म करतात, ते एनर्जी मॉलिक्यूल फॉर्म करतात ते ना, इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. सो दे आर कॉल्ड एज लाईट रिएक्शन. त्याच्यामध्ये दोन आहेत, सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. आज हे दोन्ही प्रोसेसेस आपण स्टडी करणार आहे, सायकलिक आणि नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि जे डार्क रिएक्शन आहे, डार्क रिएक्शन मध्ये also called as Blackman's reaction. Dark reactions are also called as Blackman's reaction or light independent reaction, in which we are going to study C3 pathway, C2 pathway, C4 pathway आणि CAM pathway असे चार पाथवे आहेत. जर हे आपल्याला शॉर्ट मध्ये फोटोसिंथेसिस दोन पार्ट मध्ये जर डिवाइड करायचं असेल, तर जिथे ऑक्सिजन फॉर्म होतो बाय प्रोडक्ट मधला, ऑक्सिजन जो फॉर्म होतो तो ऑक्सिजन फॉर्म होत असतो ड्युरिंग लाईट रिएक्शन. लाईट रिएक्शन मधली नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये. आणि ग्लुकोज जो फॉर्म होतो तो डार्क रिएक्शनमुळे फॉर्म होत असतो, ब्लॅकमन्स रिएक्शनमुळे किंवा लाईट इंडिपेंडंट रिएक्शनमुळे फॉर्म होतो. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये दोन प्रोसेस आहेत, एक आहे लाईट रिएक्शन, दुसरी आहे डार्क रिएक्शन. लाईट रिएक्शन्स आर लाईट डिपेंडंट रिएक्शन, रिक्वायर्ड्स लाईट टू प्रोड्यूस एटीपी अँड NADPH2. एटीपी अँड NADPH2 फॉर्म करण्यासाठी लाईट रिक्वायर्ड आहे, आणि एटीपी आणि NADPH2 हे यूज केलं जातं फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे लाईट रिएक्शन झाल्या तरच डार्क रिएक्शन होतात. लाईट रिएक्शन जर झाल्या नाही म्हणजेच काय फॉर्म होणार नाही, एटीपी आणि NADPH2 फॉर्म होणार नाही, त्यामुळं डार्क रिएक्शन सुद्धा होऊ शकणार नाहीत. सो देज आर डिपेंडंट ऑन each other. Light reaction and dark reactions are dependent on each other. Light reaction actually requires light, dark reaction presence or absence of light doesn't matter with the dark reaction. Dark reaction continuously going on. ओके, लाईट रिएक्शन मध्ये एक मी तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवतो, ज्याच्यातनं तुम्हाला आयडिया येईल की ऍक्च्युली काय होतं लाईट रिएक्शन मध्ये किंवा डार्क रिएक्शन मध्ये. आणि क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. क्लोरोप्लास्ट मधला जो स्ट्रोमा आहे, देअर डार्क रिएक्शन टेक्स प्लेस. डार्क रिएक्शन टेक्स प्लेस इन स्ट्रोमा, अँड लाईट रिएक्शन टेक्स प्लेस जिथं लाईट ऍब्झॉर्ब वगैरे होणार, तिचं कन्व्हर्जन इलेक्ट्रॉन एक्साइट होणार क्लोरोफिल मधले, आणि ते नंतर इलेक्ट्रॉन कॅरियर मधून इलेक्ट्रॉन जात असताना, इलेक्ट्रॉन कॅरियर मधून इलेक्ट्रॉन पास होत असताना एटीपी आणि NADPH2 फॉर्म होतात. ते कसे फॉर्म होतात ते तुम्हाला आता लगेच लक्षात येईल. इलेक्ट्रॉन कॅरियर त्या दिवशी मी तुम्हाला क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर मध्ये दाखवलेले आहेत. क्लोरोफिलचं स्ट्रक्चर आपण पाहिलेले. क्लोरोफिल इलेक्ट्रॉन एक्साइट करतो आणि एक्साइट झालेले इलेक्ट्रॉन कॅरी होतात थ्रू ही इलेक्ट्रॉन कॅरियर, अँड फायनली तोच इलेक्ट्रॉन जर क्लोरोफिल कडे आला म्हणजे रिएक्शन सेंटर कडे आला तर त्याला सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणायचं. जर तो नाही आला तर त्याला म्हणायचं नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, आणि ह्या दोन्ही रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत एटीपी आणि NADPH2, अर्थात CPP मध्ये फक्त एटीपी फॉर्म होतो, आणि NCPP मध्ये एटीपी पण फॉर्म होतो आणि NADPH2 पण फॉर्म होतो, आणि हे सगळं रिक्वायर्ड असतं
ग्लुकोज फॉर्म करायला, म्हणजे डार्क रिएक्शनच्या प्रोसेससाठी ग्लुकोज फॉर्म करण्यासाठी एटीपी आणि NADPH2 रिक्वायर्ड आहे, म्हणून लाईट रिएक्शन झाल्या पाहिजेत. आणि लाईट रिएक्शन मधले जे बाय प्रोडक्ट आहे, जे प्लांटच्या गरजेचं नाहीये, ते ऑक्सिजन ते आपल्यासाठी रिक्वायर्ड आहे, म्हणून लाईट रिएक्शन्स झाल्या पाहिजेत. लाईट रिएक्शन्स आर too much important. Of course, dark reactions are also important, but the product is different. In light reaction, ATP, NADPH2, and oxygen is produced. In dark reaction, glucose is produced. Okay. एक छोटासा चार्ट तुम्हाला दाखवतो मी, लगेच लक्षात येईल. नाही, डार्क रिएक्शन झाली की ऑक्सिजन नाही मिळत, फक्त लाईट रिएक्शन मध्ये ऑक्सिजन. Now, this single chart explain you all the things. Photosynthesis हा तुमच्या पूर्ण चार्ट टेबल जो दिलेला चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे. 2 जॉईंट पेजेस मध्ये फोटोसिंथेसिस सेंटरला नेम पुट करायचंय. फोटोसिंथेसिस त्याचे 2 पार्ट, लाईट रिएक्शन अँड डार्क रिएक्शन. दिसते का सगळ्यांना? ओके, काही इश्यू नाही ना? दिसतंय प्रॉपर? ओके. Photosynthesis, 2 part, light reaction and dark reaction. Light reactions are also called as light dependent reaction, which occurs in grana. काय करण्यासाठी? To produce ATP and NADPH2. ATP and NADPH2 combinedly known as assimilatory power. ATP and NADPH2 is known as assimilatory power, which is actually required for fixation of carbon dioxide. Fixation of carbon dioxide means what? Carbon dioxide get converted into glucose finally. So it takes many steps. Carbon dioxide to glucose हे डायरेक्ट फॉर्म होत नाही. There are many steps in between. त्या सगळ्या स्टेप्स म्हणजे we call it as a fixation of carbon dioxide, which required ATP and NADPH2. हे सहजासहजी होत नाही. फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड असं सहजासहजी होणार नाहीये. त्यासाठी ATP आणि NADPH2 रिक्वायर्ड आहे. अर्थात फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड किंवा ग्लुकोज फॉर्मेशन हे होणार डार्क रिएक्शनमुळे. ओके, हे कशामुळे होणार आहे? डार्क रिएक्शनमुळे. डार्क रिएक्शन्स आर ऑल्सो कॉल्ड एज ब्लॅकमन्स रिएक्शन और लाईट इंडिपेंडेंट रिएक्शन विच ऑकर्स इन स्ट्रोमा. कळलं का डिफरन्स लगेच? लाईट रिएक्शन ऑकर्स इन ग्रॅना, डार्क रिएक्शन ऑकर्स इन स्ट्रोमा. कशासाठी? टू प्रोड्यूस ग्लुकोज. डार्क रिएक्शन कशासाठी? टू प्रोड्यूस ग्लुकोज. अँड लाईट रिएक्शन कशासाठी? टू प्रोड्यूस ATP and NADPH2. ATP and NADPH2 are combinedly known as assimilatory power. Actually, photophosphorylation takes place during light reaction. What is photophosphorylation? Phosphorylation म्हणजे phosphate group कशावर तरी ऍड होतोय. That is inorganic phosphate. We call it as an inorganic phosphate. So ADP
एडीपी वर आयपी ऍड होतो. आयपी म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट. एडीपी ॲडिनोसाइन डायफॉस्फेट, म्हणजे याच्यात 2 फॉस्फेट आहेत. त्याच्यात आणखी एक फॉस्फेट ऍड झाला तर काय होणार? एटीपी, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. या रिएक्शनला म्हणतात फॉस्फोरायलेशन. दिस रिएक्शन इज नोन एज फॉस्फोरायलेशन. पण इथे एरोवर तुम्हाला दिसतंय बघा, लाईट आहे. दिस सिम्बॉल इज युज्ड फॉर लाईट. That's why it is known as photophosphorylation. As this reaction takes place in presence of light, this is called as photophosphorylation. And Dr. Arnon suggested two photosystems: photosystem 1, in which reaction center is P700, and photosystem 2, in which reaction center is P680. रिएक्शन सेंटर म्हणजे काय? क्लोरोफिल ए ची ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब द वेव्हलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईट. 700 जर ॲब्झॉर्ब करत असेल तर दॅट इज P700. 680 ॲब्झॉर्ब करत असेल दॅट इज P680. रिएक्शन सेंटर दोन वेगळे असतात. फोटोसिस्टीम 1 ला रिएक्शन सेंटर असतो P700, फोटोसिस्टीम 2 ला रिएक्शन सेंटर असतो P680. ऍक्च्युली फोटोसिस्टीम 1 आणि फोटोसिस्टीम 2 दोन्ही पण ग्रॅनाच्या जे थायलॅकॉइड्स आहेत ना, थायलॅकॉइड, त्या थायलॅकॉइड मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे थायलॅकॉइड मेम्ब्रेनच्या इनर साइडला मी काल सांगितले होते तुम्हाला ऍक्सेसरी पिगमेंट्स वगैरे प्रेझेंट आहेत थायलॅकॉइड्स मेम्ब्रेन मध्ये. On the inner side of thylakoid membrane there is a quantasomes and which contains accessory pigments and reaction center. तर थायलॅकॉइडच्या इनर मेम्ब्रेनला PS1 आणि PS2 दोन्ही पण सिस्टीम प्रेझेंट असतात. फोटो सिस्टीम 1 आणि फोटो सिस्टीम 2 दोन्ही पण प्रेझेंट असतात. पण जे स्ट्रोमा लॅमिली आहेत ना, फ्रेट चॅनल किंवा फ्रेट मेम्ब्रेन, हे बघा PS2 आणि PS1 दोन्ही पण प्रेझेंट आहेत. कशामध्ये प्रेझेंट आहेत? थायलॅकॉइड मेम्ब्रेन. दिस इज थायलॅकॉइड मेम्ब्रेन अँड इनर पार्ट इज नोन एज ल्युमेन. आपल्याला माहिती आहे बायोलॉजीमध्ये जर समजा कुठलं सर्कल किंवा ट्युब्युलर स्ट्रक्चर असतील तर आतल्या पार्टला ल्युमेन म्हणतात. सो थायलॅकॉइड मेम्ब्रेनला PS1 PS2 दोन्ही पण प्रेझेंट असतात. पण जे स्ट्रोमा लॅमिली किंवा स्ट्रोमा मेम्ब्रेन असतं, स्ट्रोमा लॅमिली और फ्रेट channel which contains this one is what स्ट्रोमा लॅमिली. हे बघा, हे दोन ग्रॅनमला कनेक्ट करतात ना, दॅट इज स्ट्रोमा लॅमिली. और the two granums are connected by stroma lamella or freight channel or freight membrane or intergranal lamellae. याच्यावर फक्त PS1च असते. स्ट्रोमा लॅमिलीवर फक्त PS1. आणि हे जे थायलॅकॉइड्स आहेत त्यांच्या मेम्ब्रेन मध्ये PS1 पण आणि PS2 पण. ओके, photosynthesis दोन पार्ट, light reaction and dark reaction. Light reactions are also called as light dependent reaction, occurs in a grana. Dark reactions are also called as Blackman's reaction or light independent reaction, which are occurs in a stroma. कशासाठी डार्क रिएक्शन? टू प्रोड्यूस ग्लुकोज. लाईट रिएक्शन कशासाठी? टू प्रोड्यूस ATP and NADPH2. In light reaction, photophosphorylation occur. What is photophosphorylation? Addition of phosphate group on particular substrate to produce ATP. Particular substrate means here ADP is there. ADP वर IP ऍड झालं तर काय होणार? ATP. पण हे लाईटच्या प्रेझेन्स मध्ये होणार, त्यामुळे त्याला म्हणायचं फोटोफॉस्फोरायलेशन. Dr. Arnon suggested two photosystem, that is photosystem 1 and photosystem 2. In photosystem 1 reaction center is P700, in photosystem 2 reaction center is P680. What is cyclic photophosphorylation? Electron lost by reaction center comes back to it. PS1 कडे, म्हणजे PS1 मध्ये असलेल्या क्लोरोफिलनी लॉस केलेला इलेक्ट्रॉन परत PS1 कडेच म्हणजे रिएक्शन सेंटर कडे येतो, त्याला म्हणायचं सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. हिअर रिएक्शन सेंटर इज P700. इट ऑकर्स इन अ प्लांट्स अँड फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. व्हेरी इम्पॉर्टंट. प्लांट्स मध्ये पण होतं आणि फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया मध्ये पण होतं. आणि ह्याच्यामध्ये 2 ATP फॉर्म होतात. याच्यामध्ये 2 ATP फॉर्म. आपण ज्यावेळेस प्रोसेस पाहू ना त्यावेळेस तुम्हाला
ह्या गोष्टी लक्षात ठेवणं लई सोपं जाणार जेव्हा तुम्हाला प्रोसेस यायला लागणार आहे. 2 ATP आर फॉर्मड इन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. इट ऑकर्स इन सगळ्या प्लांट्समध्ये आणि फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये. नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय रिएक्शन सेंटर डज नॉट कम बॅक टू इट. PS1 and PS2 these are the two photosystem involved. इथं फक्त PS1 इन्व्हॉल्ड आहे, इथं PS1 आणि PS2 दोन्ही इन्व्हॉल्ड आहे. रिएक्शन सेंटर इज PS1 साठी P700, PS2 साठी P680. PS2 चा रिएक्शन सेंटर असतो P680, PS1 चा रिएक्शन सेंटर असतो P700. It occurs only in plants. It do not occur in photosynthetic bacteria. And it produces 2 NADPH2, 1 ATP and 4 oxygen molecule. It produces 2 NADPH2, 1 ATP and 4 oxygen molecules. Okay. Dark reaction. टोटल ऍक्च्युली 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल फॉर्म होतात. टोटल ऍक्च्युली एका फोटोसिंथेसिसची एक कंप्लीट प्रोसेस झाली तर आपल्याला म्हणजे एक ग्लुकोज फॉर्म झाला तर त्याच्या मागे 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल फॉर्म होत असतात. ओके. ऍक्च्युली आता जी ग्लुकोज फॉर्म करण्याची प्रोसेस आहे प्लांट्समध्ये ग्लुकोज फॉर्म करण्याची, तर ती कोणत्या वेने ग्लुकोज फॉर्म करतात ना प्लांट्स, त्याच्यानुसार प्लांटचे वेगवेगळे टाईप आहेत आणि त्यांच्यात कोणती प्रोसेस होते, ग्लुकोज फॉर्म होत असताना कोणती प्रोसेस होते त्यानुसार प्लांटचे वेगवेगळे टाईप केलेले आहेत. काही प्लांट्समध्ये होतं C3 पाथवे, काहींमध्ये होतं C2 सायकल, काहींमध्ये C4 सायकल आणि काहींमध्ये कॅम सायकल. तर ह्या 4 सायकल जे आहेत, 4 पाथवेज जे आहेत याच्यापैकी सगळ्यात कॉमन जे आहे ते C3 पाथवे. याच्यापैकी सगळ्यात कॉमन काय आहे? C3 पाथवे. मोस्ट ऑफ द प्लांट्स बघा एक्झाम्पल, मोस्ट ऑफ द प्लांट्स perform C3 pathway. C3 pathway is also called as Kelvin cycle because it was discovered by scientist Melvin Kelvin. Because it was discovered by scientist Melvin Kelvin. Okay. C3 pathway, Kelvin cycle, or also called as Kelvin Benson pathway because his colleague, not only Dr. Melvin Kelvin, he discovered this pathway with assistance of his colleague Benson. That's why it is called as Kelvin Benson pathway. And why it is called as C3 pathway, we will look into the matter after. C3 का म्हणायचं? C2 cycle, also called as glycolate metabolism or photorespiration. C2 cycle also called as glycolate metabolism or photorespiration. And C4 pathway is known as HSK pathway. Why it is HSK? Because of the name of scientist Hatch, Slack and Kortschak. Hatch, Slack and Kortschak pathway. HSK pathway. Okay. Actually, Kortschak first studied this pathway on sugarcane. Later on, this is discovered by Hatch and Slack. This is discovered by, actually put forth by Hatch and Slack, but the first study of this pathway was done by Kortschak on a sugarcane plant. त्यामुळे ते तिघांचं नाव आहे हॅच, स्लॅक आणि कॉर्टशॅक पाथवे, C4 पाथवे आणि कॅम पाथवे. ह्या चारही पाथवेचा रिझल्ट आहे ग्लुकोज. बरं का, चारही पाथवे जे आहेत ते रिझल्ट शेवटी ग्लुकोजच फॉर्म होणार. मग हे चारही पाथवे एकाच प्लांटमध्ये होतात का? तर मुळीच नाही. काही प्लांटमध्ये, मोस्ट ऑफ दी प्लांटमध्ये C3 होतो, काही प्लांटमध्ये C2, काही प्लांटमध्ये C4 आणि काही प्लांटमध्ये कॅम पाथवे होतो. मग कॅम पाथवे कोणाकोणामध्ये होते? नावच बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की कॅम पाथवे हा सगळा जे डेझर्ट प्लांट्स आहेत, ॲलो, ओपुन्शिया, जिथं हाय टेम्परेचर रिजन मध्ये, टेम्परेट रिजन मध्ये जे प्लांट पाहायला मिळतात, कॅलेन्शो, पायनॅपल, अगावे, यांच्यामध्ये हे पाथवे होत असतो कॅम पाथवे. ओके, और कॅम सायकल म्हणलं त्याला. सो दिस इज द होल सिनारिओ ऑफ अवर चॅप्टर. एवढं सगळं स्टडी करायचं आपल्याला. ज्या वेळेस इथे येईल ना त्यावेळेस आपले चॅप्टर संपलेला असेल. याच्यानंतर फोटोसिंथेसिसचे आपण सिग्निफिकन्स पाहिजे आणि चॅप्टर एंड करायचं. या पॉईंट नंतर एकच कॉन्सेप्ट, सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस, अँड वी विल एंड द चॅप्टर. ओके, चला सुरुवात कुठून करायची आता? सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन पासून, नंतर नॉन सायकलिक कडे यायचे आपल्याला. This is cyclic photophosphorylation. This is cyclic photophosphorylation. Okay, here you can see the photons which are absorbed by. आता हे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. तुम्हाला ऍक्च्युली जसं प्लांट्स मध्ये घडणार आहे ते फक्त आपण स्कीमॅटिक फॉर्म मध्ये इथं स्टडी करत असतो. These are accessory pigments.
है ना, कॉल्ड एज अँटिना कॉम्प्लेक्स. हे सगळे मग कोण कोण असतं याच्यामध्ये? कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स म्हणजे त्याच्यामध्ये कॅरोटीन, झॅन्थोफिल, देन क्लोरोफिल बी, सी, डी वगैरे वगैरे सगळे हे याच्यामध्ये येतात. ते सगळे लाईट कोणाकडे पोहोचवणार? PS1 कडे. PS1 ला इथे लिहून घ्या, P700. 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 ओके. हा, मग सगळे फोटॉन्स मधली जी एनर्जी आहे, फोटॉन्स मधली जी एनर्जी आहे, विच इज कॉल्ड एज क्वांटम एनर्जी. ऍक्च्युली फोटॉन्स मध्ये जी एनर्जी असते दॅट इज कॉल्ड एज क्वांटम एनर्जी. दॅट क्वांटम एनर्जी गेट पास्ड फ्रॉम ऑल द एक्सेसरी पिगमेंट्स टू रिएक्शन सेंटर. इथं नाव द्या रिएक्शन सेंटर. इथं नेम द्या एक रिएक्शन सेंटर. आणि रिएक्शन सेंटर काय असतो PS1 चा? P700. PS1 चा रिएक्शन सेंटर काय असतो? P700. ओके. ड्यू टू द energy, electron get excited and the excited electron get lost from the chlorophyll A, and this lost electron first accepted by FRS, that is ferredoxin reducing substance. Ferredoxin reducing substance. The lost electron get accepted by FRS. That is ferredoxin reducing substance. Now this ferredoxin reducing substance roll down electron to ferredoxin. Ferredoxin reducing substance कडे इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार? फेरेडॉक्सिन कडे. फेरेडॉक्सिन passed on electron to cytochrome B6. Cytochrome B6, and during this passing of electron between ferredoxin to cytochrome B6, the energy of electron get utilized. इलेक्ट्रॉन मधली एनर्जी कोण युटिलाइज करतं? ADP to add IP on it. ADP आणि IP या दोघांमध्ये रिएक्शन होणार आणि काय फॉर्म होणार आहे? ATP is produced. ADP and IP get fused to produce ATP, but their fusion required energy, and from where it get energy? This electron ferredoxin to cytochrome मध्ये जात असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्यातली एनर्जी युटिलाइज करतं. कोण युटिलाइज करणार आहे? ADP and IP get fused to produce ATP. पहिले ATP तयार झाला का? पहिले ATP तयार झाला. Now this electron from cytochrome B6 कडून electron get passed to cytochrome F, and during this passage also ATP is produced. ADP and IP is used to produce ATP. तुम्ही म्हणताल सर मगाशी तुम्ही ADP plus IP gives ATP लिहिलं, पण एरो वरती लाईट एनर्जी असं दाखवलं होतं. मग इथे तर इलेक्ट्रॉन आहे, पण इलेक्ट्रॉन कोणामुळे एक्साइट झालाय आणि कोणामुळे तो लॉस झालाय रिएक्शन सेंटर मधून? लाईट एनर्जी मुळेच ना. म्हणजे इलेक्ट्रॉन कॅरी कोणती एनर्जी करतोय? लाईट एनर्जीच कॅरी करतोय. इलेक्ट्रॉन लाईट एनर्जीच कॅरी करतोय, तीच युटिलाइज केली. फर्स्ट पॉइंटला ती युटिलाइज केली. फेरेडॉक्सिन टू सायटोक्रोम B6 जाताना ATP प्रोड्यूस झाला. सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F जाताना परत ATP प्रोड्यूस झालेला आहे. ओके. एरोला इम्पॉर्टंट आहे. काही जण ही डायग्राम काढताना दोन्हीकडे एरो करतात. कुठून पण घ्या, तुम्हाला वाटतं इकडून इकडे घ्या नाही इकडून इकडे घ्या, असं नाही. आणि जसा रिएक्शनचा फ्लो आहे, जसं इलेक्ट्रॉन पास होते तसेच तुम्हाला ते दाखवायचे. उलटे दाखवले तर चालत नाही. खाली ADP प्लस IP लिहिलं, इकडून असं केलं आणि इथे एरो केला आणि इथे ATP लिहिलं, असं चालत नाही. ओके, हे असंच दाखवलं पाहिजे. ADP प्लस IP गिव्स ATP. झालं का 2 टाइम? ओके, 2 ATP प्रोड्यूस झाले बरं का. सायटोक्रोम B6 देन रोल डाऊन इलेक्ट्रॉन टू प्लास्टोसायनिन, अँड प्लास्टोसायनिन ट्रान्सफर इलेक्ट्रॉन टू द रिएक्शन सेंटर. फायनली गेलेला इलेक्ट्रॉन परत रिएक्शन सेंटर मध्ये आला. दॅट्स वाय दिस प्रोसेस इज नोन ॲज cyclic photophosphorilation. And what is the significance of this process? 2 ATP molecules are produced. Okay, 2 ATP molecules are produced and lost electron get again transferred to the reaction center. इथे लिहिलं का रिएक्शन सेंटर? हे जे PS1 दाखवले ना तिथे लिहा रिएक्शन सेंटर. दिस इज एरो करून लिहा रिएक्शन सेंटर, and which is P700. क्लोरोफिल A आहे बरं का तो. सगळ्यांनी लाईट
एनर्जी ऍब्झॉर्ब करून कोणाकडे पाठवलेली आहे? क्लोरोफिल ए कडे. क्लोरोफिल ए असला तरी रिएक्शन सेंटर काय? P700. PS1 मध्ये रिएक्शन सेंटर असतं P700. कळली का प्रोसेस? लक्षात काय ठेवायचं सांगतो मी तुम्हाला. P700 दॅट इज फोटोसिस्टीम 1 कडून इलेक्ट्रॉन जाणार FRS कडे. हे सगळे इंटरमिडिएट्स आहेत ना, हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. FRS टू फेरडॉक्सिन, फेरडॉक्सिन टू B6, B6 टू सायटोक्रोम F, सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F, सायटोक्रोम F टू प्लास्टोसायनिन, प्लास्टोसायनिन टू अगेन रिएक्शन सेंटर. किती पॉईंट आहेत म्हणजे 1 2 3 4 5 अँड 6 तर परत रिएक्शन सेंटर आहे. ओके, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. दीज आर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. मग क्वेश्चन असा येतो, विच वन इज द फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन? विच वन इज द फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन? दॅट इज फेरडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स, FRS. पहिला इलेक्ट्रॉन कोण घेते इथं? FRS. सो फेरडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. आणि दुसरा क्वेश्चन असा येतो, हे सगळे जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स आहेत ना, ते एरो करून एकमेकांपुढे देतात. म्हणजे असं देतील FRS टू B6, B6 टू F, F टू फेरडॉक्सिन, फेरडॉक्सिन टू प्लास्टोसायनिन, प्लास्टोसायनिन टू रिएक्शन सेंटर. उलट पलट देतात. आपल्याला एक्झॅक्टली सांगता आलं पाहिजे, कारण हे असंच घडतं. FRS कडून इलेक्ट्रॉन फेरडॉक्सिन कडे, फेरडॉक्सिन कडून सायटोक्रोम B6 कडे, सायटोक्रोम B6 कडून सायटोक्रोम F कडे, सायटोक्रोम F कडून प्लास्टोसायनिन कडे, प्लास्टोसायनिन कडून परत रिएक्शन सेंटर कडे येतो. म्हणून याला म्हणायचं सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. किती जणांना कळलेलं नाही? सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन कळलेलं नाही. आवाज येतोय का? फक्त इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर लर्न करायचे आपल्याला, बाकी याच्यात काही लर्न करायचं नाही. तुम्ही स्वतः मनाने काही डोकं लावू शकत नाही. फक्त आपल्याला लर्न करावं लागणार आहे इथून पुढच्या सगळ्या सायकल. ही CPP झाली, विच इज द सिम्पलेस्ट पाथवे. अख्ख्या सगळ्यांमध्ये सिम्पलेस्ट पाथवे CPP आहे. सिम्पलेस्ट सायकल CPP आहे. कळलेलं असेल त्यांनी हो म्हणा, नसेल कळलेलं त्यांनी नो म्हणा, म्हणजे मला परत डिस्कस करायला. आणि ज्यांची उत्तर आली नाही त्यांचं काय समजायचं? मी ज्यांनी आन्सर केले नाही त्यांचं काय समजायचं? आणि हे जे सगळे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स आहेत, आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. ओके ठीक आहे, डन. आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, हे जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स आहेत किंवा FRS आहे, फोटोसिस्टीम 1 आहे, FRS आहे, फेरडॉक्सिन आहे, सायटोक्रोम B6 आहे, सायटोक्रोम F आहे, प्लास्टोसायनिन आहे, हे कुठे असतात? वेअर इट इज लोकेटेड ऍक्च्युली? वेअर इट इज लोकेटेड? करेक्ट, शुभम गुप्ता, व्हेरी गुड. असं लक्ष पाहिजे. बाकीचे विचार करतायत का आणखी? वेअर इट इज लोकेटेड? अरे हे पिगमेंटच आहेत, हे कुठे लोकेट असतात असं विचारलंय मी. थायलॅकॉइड मध्ये आणि कुठे? CPP होते कुठं? CPP एक्झॅक्टली होते कुठं?
ग्रॅनामध्ये पण ग्रॅनात कुठं अरे विच लॅमिली शुभम, विच लॅमिली, 2 लॅमिली सांगितलं होतं मी. स्ट्रोमा लॅमिली आणि ग्रॅना लॅमिली. सो वेअर इट इज टेक्स प्लेस ऍक्च्युली, हा इट टेक्स प्लेस इन स्ट्रोमा लॅमिली. लिहा इथं मग लोकेशन स्ट्रोमा लॅमिली और फ्रेट मेम्ब्रेन, फ्रेट मेम्ब्रेन किंवा फ्रेट चॅनल, लोकेशन फ्रेट चॅनल और स्ट्रोमा लॅमिली. आणि खाली लिहा सिग्निफिकन्स, सिग्निफिकन्स इकडे लिहा खाली सिग्निफिकन्स, सिग्निफिकन्स काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टन्स आहे सीपीपीचा इम्पॉर्टन्स काय आहे, सिग्निफिकन्स लिहा प्रोड्यूस 2 ATP, 2 ATP. इलेक्ट्रॉन गेला आणि परत आला, ओके, पण त्याचा फायदा काय झाला मध्ये, हे सायटोक्रोम B6 सायटोक्रोम F प्लास्टोसायनिन ते तसेच राहणार, ते मूव्ह होत नाही किंवा त्यांच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत, फक्त ते इलेक्ट्रॉन मागच्याकडनं घेणार आणि पुढच्याला देणार, एवढंच काम करतात. पण ते ट्रान्सफर करत असताना इलेक्ट्रॉन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते एटीपी प्रोडक्शन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डार्क रिएक्शन. ऍक्च्युली डार्क रिएक्शन मध्ये हे युटिलाइज होणार. लिहा इथं 1 CPP प्रोड्यूस 2 ATP. एका सीपीपी मध्ये किती झाले एटीपी प्रोड्यूस, 2 ATP प्रोड्यूस झालेले. ओके, लोकेशन कळली. आता नाऊ नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन, नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. मस्त आहे ही पण प्रोसेस, लक्ष द्या काय होते. आता 2 फोटो सिस्टीम तुम्हाला दिसतात सरळ सरळ, इथं PS2 आहे, इथं PS1 आहे. PS1 चा रिएक्शन सेंटर P700 लिहिलेलं आहे, स्पष्ट दिसतोय. इथं P680 आहे, थोडे मी लार्ज करतो इमेज, दिसले का, बघा इथे PS2 आहे, ही दिस इज PS2 इन विच P680, व्हॉट इज रिटन हियर, P680 दिसत नसेल तर सांगतो मी, P680 लिहिलं इथं. क्लोरोफिल ए इज अ रिएक्शन सेंटर, नो डाऊट. इथं पण रिएक्शन सेंटर क्लोरोफिल एच असणार, बट इट इज P700 इट इज कॉल्ड एज PS1, ज्याच्यामध्ये रिएक्शन सेंटर P700 आहे, त्यात फोटो सिस्टीम लावायचं फोटो सिस्टीम 1, आणि जिथं P680 आहे दॅट इज अ फोटो सिस्टीम 2. हा, आणखी एक मला चेंज सांगायचं आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन, नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन, जे आपण चार्ट मध्ये लिहिले, तिथं मी 4O2 लिहिले, ते 4 कट करा, तिथं 4 कट करा, ओनली ऑक्सिजन लिहा, कारण आपल्याला ते नाही बघायचंय किती ऍक्च्युली तयार होतात, फक्त O2 लिहा. कुठं चार्ट मध्ये फोटोसिंथेसिसचा आपण चार्ट केला ना, लाईट रिएक्शन डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन मध्ये खाली खाली या तुम्ही बघितलं असेल तिथं, तिथं मला फक्त म्हणजे कुठं तर इथं हियर नॉट 4, इथं 4 नकोय, इथं 4 नकोय, इथं 4 नकोय, फक्त O2 लिहा, फक्त O2 लिहा. 2 NADPH2 करेक्ट आहे, 1 ATP करेक्ट आहे, 4 नको इथं, ओपन ओनली राईट ऑक्सिजन, कारण हे आपण एका सायकलचं लिहितोय. सो फक्त इथं ओनली O2 लिहा. इथं 2 ATP करेक्ट आहे, बघा 2 ATP प्रोड्यूस झाले, कळलं का सीपीपी मध्ये 2 ATP प्रोड्यूस झाले. म्हणजे हा चार्ट एक पूर्ण चॅप्टरचं सिनरी आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं की काय काय आपण स्टडी करणार आहे. ओके, नाऊ नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन, नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. चला बघू काय काय होते आता इथं. परत तेच इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय रिएक्शन सेंटर अँड विच गेट एक्सेप्टेड बाय कोएन्झाइम क्विनोन. COQ म्हणजे काय, कोएन्झाइम क्विनोन. इथं मी फुल फॉर्म लिहून दिलेले आहेत. COQ मीन्स कोएन्झाइम क्विनोन विच इज अ कॉपर कंटेनिंग इलेक्ट्रॉन कॅरियर. कोएन्झाइम क्विनोन इज द कॉपर कंटेनिंग इलेक्ट्रॉन कॅरियर. Coenzyme quinone rolled on electron to plastoquinone. PQ means plastoquinone. Plastoquinone transfer electron to cytochrome B6. Cytochrome B6 transfer electron to cytochrome F. This is the part which is also present in CPP.
सायकलिक फोटोसिंथेसिस सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये पण हे होतं. सायटोक्रोम B6 to cytochrome F to plastocyanin, which was also there. Plastocyanin to electron transferred to reaction center in cyclic photophosphorylation, but here plastocyanin, the 4 electron get transferred to the next reaction center, that is PS1. And when the reaction when the electron transferred to the photosystem 1 P700 reaction center, it transfer this electron to FRS, ferredoxin reducing substance. And now this ferredoxin reducing substance transfer electron to ferredoxin, and now ferredoxin transfer electron to NADP. कोणाकडे देतो तो इलेक्ट्रॉन? NADP. One NADP can accept 2 electron. Here how many electrons are there? 4. Here how many electrons are there? 4 electrons are there. Here 4 electrons are there. So it requires 2 NADP. So 2 NADP accept the 4 electron which is given by ferredoxin. So 2 NADP accept the 4 electron which is given by ferredoxin and get converted into 2 NADP minus minus. 2 निगेटिव्ह चार्ज येणार ना त्याच्यावर. एका NADP वर 2 निगेटिव्ह चार्ज. 2 NADP वर किती? 4. सो 4 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ह्याच्यावर 4 निगेटिव्ह चार्जेस आहेत. एका NADP वर 2, 2 NADP वर टोटल 4 इलेक्ट्रॉन ते एक्सेप्ट करतील. बट दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम कॉल्ड ॲज NADP FD रिडक्टेज. NADP FD रिडक्टेज. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट फेरेडॉक्सिन रिडक्टेज. पण असं म्हटलं तरी चालतं, NADP FD रिडक्टेज. कारण फेरेडॉक्सिन जो लॉस करणारे इलेक्ट्रॉन तो एक्सेप्ट करतो NADP. हे बघा, NADP कम्स इनटू द ऍक्शन हियर. NADP कम्स इनटू द ऍक्शन अँड टेक्स द इलेक्ट्रॉन विच इज लॉस्ट बाय फेरेडॉक्सिन. आता एका NADP ला 2च इलेक्ट्रॉन लागतात. सो 2 NADP आले तर 4चे 4 इलेक्ट्रॉन ते एक्सेप्ट करू शकतील आणि 2 NADP will have the structure 2 NADP minus minus. Now what happened? NADP is actually only NADP असेल तर NADP वर जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते जर न्यूट्रलाइज करायचं असेल तर आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह चार्जचं पाहिजे. मग ते पॉझिटिव्ह चार्जचं काय भेटतं आपल्याला? चला, व्हेरी इम्पॉर्टंट. नाव व्हॉट हॅपन ड्यू टू फोटोलिसिस ऑफ वॉटर. सिमिलरली हियर व्हॉट हॅपन, आता इथून सुरुवात करायची बरं का. H2O 4H2O मॉलिक्यूल अंडरगो फोटोलायसिस. H2O चं जर आयनायझेशन झालं तर काय होतं? H++OH- फॉर्म होतात ना. समजा इथे लिहिलं आपण H2O gives H++OH-. माहिती आहे आपल्याला H2 अंडरगो आयनायझेशन टू प्रोड्यूस H++OH-. ओके, सेम तसंच झालं बघा. H2O प्रोड्यूस H+ आणि OH-. पण इथं 4H2O आहेत ना, मग गिव्स 4H+ and 4OH-. 4H+ and 4OH-. नाउ टेल मी इथं टोटल निगेटिव्ह चार्जेस किती आहेत मला सांगा. टोटल निगेटिव्ह चार्जेस किती आहेत? 2 NADP मायनस मायनस वर टोटल निगेटिव्ह चार्जेस किती आहेत? 2 NADP वर टोटल निगेटिव्ह चार्जेस किती आहेत मला सांगा. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्याकडे सांगा मला. संजना रॉंग, शुभम करेक्ट, शिवांजली करेक्ट. टोटल निगेटिव्ह चार्जेस किती आहेत? संस्कृती करेक्ट. टोटल निगेटिव्ह चार्जेस किती आहेत? 4. मग हे टोटल इलेक्ट्रॉनचे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते न्यूट्रलाइज करायला पॉझिटिव्ह चार्जेस किती पाहिजेत? पॉझिटिव्ह चार्जेस किती पाहिजेत? हा, 4 पाहिजेत का नाही पॉझिटिव्ह चार्जेस? व्हेरी गुड, आला पॉईंट तुमच्या लक्षात. आता म्हणून जेव्हा इथं फोटोलिसिस होतो वॉटरचं, व्हेन फोटोलिसिस ऑकर इट प्रोड्यूस 4H+. दॅट 4H+ गेट accepted by NADP minus minus. NADP minus minus 2H+ घेणार आणि दुसरा NADP minus minus 2H+ घेणार. सो वी विल गेट 2 NADP जे मायनस मायनस होतं get neutralized by H2, NADPH2. We will have 2 NADPH2. NADP minus minus required 2 protons. Here is the 4 proton. So 4 proton how will it utilized?
एका NADP वर 2 मायनस चार्ज, यातले 2 H प्लस ते युटिलाइज करण, आणि 2 ATP आहेत, 2 NADP आहेत, 2 NADP म्हणजे टोटल निगेटिव्ह चार्जेस 4. So 4 negative charges, 4 electron are neutralized by 4H plus. So we will have NADPH2. NADPH2 हे जो टोटल मॉलिक्युल आहेत ह्याच्यात हायड्रोजन किती आहेत मला सांगा. 2 NADPH2 मध्ये हायड्रोजन किती आहेत मला सांगा. हायड्रोजन हा 4 हायड्रोजन आहेत ना, मग ते कुठून आलेत 4 हायड्रोजन. इकडचे. फक्त हा एरो चुकीचा दाखवलाय, हा एरो असा नाही पाहिजे, हा एरो इथं घ्या. हा एरो म्हणजे हे उलट करा, उलट हे इथं आणा, इथं असं लाईक दिस इथं आणा, हे हे असं करा, असं इकडे आलं पाहिजे. म्हणजे काय, इकडून आलेले 2 NADP मायनस मायनस आणि इकडून आलेले 4H प्लस एकत्र आले आणि त्यांचा रिझल्ट काय झाला 2 NADPH2. आर यू गेटिंग माय पॉइंट्स. काय दाखवायचंय, हे वरून आलेला एरो तसाच ठेवायचा, फक्त हे जे आहे ना हे उलट करा, उलट करून कुठे जॉईन करा 4H प्लस इकडं आणा असे इथं. हा हे यांच्यात गेलं म्हणजे दोन्ही एकत्र झाले असं दाखवायचं आपल्याला, आणि 2 NADPH2 फॉर्म झालेले. आणि मग OH मायनसचं काय होतं, 4OH मायनसचं 4OH मायनस मला सांगा, सिंगल OH मायनस मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किती आहेत. सिंगल OH मायनस मध्ये, इथं 4 वर नका लक्ष देऊ, ओनली OH मायनस असेल तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किती असतात. सगळ्यांनी आन्सर करा, सगळ्यांनी आन्सर करा. व्हेरी गुड शुभम. शिवांजली करेक्ट, संजना करेक्ट. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किती आहे, एकच आहे ना. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किती आहे, एकच आहे. मग आता 4OH मायनस असतील तर टोटल एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किती झाले. 4OH मायनस असतील तर टोटल एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किती झाले. व्हेरी गुड सानिया. शुभम करेक्ट, तनुजा करेक्ट, संजना करेक्ट, व्हेरी गुड. मग हे 4OH मायनस वर जे 4 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत ना, गेट ट्रान्सफर टू रिएक्शन सेंटर. परत आले PS2 ला. PS2 नी जे 4 इलेक्ट्रॉन लॉस्ट केलते का, तेच इलेक्ट्रॉन आहेत का, पण तेच इलेक्ट्रॉन आले का. आन्सर मी, तेच इलेक्ट्रॉन आहेत का, हे लॉस्ट केलेले PS2 नी जे लॉस्ट केलते इलेक्ट्रॉन 4, तेच इलेक्ट्रॉन रिटर्न आलेत का. सानिया सावंत करेक्ट, संजना करेक्ट, शुभम करेक्ट. नाही, ते नाही आले इलेक्ट्रॉन. ही तर वेगळीच प्रोसेस घडली ना. या प्रोसेसला म्हणतात फोटोलायसिस ऑफ वॉटर. या प्रोसेसला म्हणतात फोटोलायसिस ऑफ वॉटर, विच इज टेक्स प्लेस अगेन ड्यू टू लाईट. अगेन ड्यू टू लाईट, दॅट इज सनलाईट. म्हणून फोटोलायसिस म्हणले. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. फोटो मीन्स लाईट. लाईटमुळे होणारं ब्रेकडाऊन कशाचं, वॉटरचं. कसं झालं ब्रेकडाऊन, H प्लस आणि OH मायनस सेपरेट झाले. 4H2O मॉलिक्युल होते म्हणून 4H प्लस आणि 4OH मायनस सेपरेट झाले. दॅट 4H प्लस accepted by 2 NADP minus minus and we will get 2 NADPH2, while the 4OH minus lost their 4 electron to the reaction center. Only we have now 4OH. इलेक्ट्रॉन तर गेला, so we have only 4OH. So 4OH मधून 2H2O मॉलिक्युल फॉर्म होतात आणि यातला ऑक्सिजन सेपरेट होतो. यातून ऑक्सिजन सेपरेट होतो. 4OH मधनं O2 बाहेर पडला. किती O राहिले. 4OH मधून O2 बाहेर पडला. किती O राहिले सांगा मला. 2 O राहिले. आणि हायड्रोजन किती राहिले. 4OH मधनं जर 2 ऑक्सिजन बाहेर पडले तर ऑक्सिजन 2 राहिले आणि हायड्रोजन किती राहिले. हायड्रोजन 4 हायड्रोजन राहिले. व्हेरी गुड. सो इट इज कन्वर्टेड इनटू 2H2O. 2H2 म्हणजे हे 4 हायड्रोजन आणि 2O म्हणजे 2 ऑक्सिजन. सो 2H2 इज प्रोड्युस्ड फ्रॉम 4OH and what is produced, O2. नीट लिहा इथं, O2 is released in environment. जाऊ दे ऑक्सिजन एन्व्हायरमेंट मध्ये. म्हणजे जोपर्यंत लाईट आहे बघा, फोटॉन्स, क्वांटम एनर्जी, जोपर्यंत सनलाईट प्रेझेंट असणार आहे तोपर्यंत ही नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन होणार थायलॉइड मेम्ब्रेनला, आणि जोपर्यंत नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन होणार तोपर्यंत ऑक्सिजन रिलीज होत राहणार. म्हणून रात्रीचं झाडाखाली झोपायचं नसतं, कारण रात्रीचं प्लांट ऑक्सिजन रिलीज करत नाहीत. ओके, ऑक्सिजन रिलीज ड्युरिंग ओनली डे टाइम. काय मस्त होतं.
10वीला जे झालं फोटोसिंथेसिस ते मस्त होतं काय हे छान वाटतंय? विच वन इज बेटर? विच वन इज बेस्ट रादर? विच वन इज बेस्ट हे तर सांगू शकतात ना, सगळे सांगू शकतात, ज्याला काही येत नाही ते पण सांगू शकतात. आत्ताचं बेस्ट वाटते फोटोसिंथेसिस. आयुष्यभर तुम्ही म्हणत होते, आयुष्यभर तुम्ही म्हणले की प्लांट ऑक्सिजन रिलीज करतात, प्लांट ऑक्सिजन रिलीज करतात. हा, गेली 16-17 वर्ष तुम्ही म्हणताय ऑक्सिजन, एवढं माहिती तुम्हाला प्लांट पण कसा रिलीज करतात हे माहित नव्हतं. आज तो सोनियाचा दिन आहे ज्या दिवशी तुम्हाला कळलं की प्लांट ऑक्सिजन रिलीज नेमका कसा करतात, एक्झॅक्टली काय करतात आणि प्लांट ऑक्सिजन रिलीज करतात. ती ही प्रोसेस, तिचं नाव आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन. कधीच विसरायची नाही. आपल्या लर्निंगचा जो पार्ट आहे ह्याच्यातला, तो लर्निंगचा पार्ट ह्याच्यातला ओनली हे इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स आहेत. हे जे इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स आहेत ना, ते प्रॉपरली लर्न करायचे तुम्हाला. आणि याच्यामध्ये ना सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन प्रेझेंट आहे, दडलेली, तुम्हाला दिसत नाही ती. फक्त कशी सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जर FRS आणि FD यांना उचलून जर तुम्ही इकडे घेतलं इन्स्टेड ऑफ COQ अँड PQ, म्हणजे कोएन्झाइम क्विनोन आणि प्लास्टोक्विनोन, हे लर्न करावं लागेल तुम्हाला. हे काय अचानक येणाऱ्या गोष्टी नाहीयेत, तुम्हाला यासाठी प्रयत्न करावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील. कोएन्झाइम क्विनोन आणि प्लास्टोक्विनोनच्या जागी जर तुम्ही FRS आणि FD घेतलं तर ती CPPच होते. म्हणजे CPP ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, पण थोडी डिव्हायडेड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. फोटोसिस्टीम 1 P700 गिव्स इलेक्ट्रॉन टू FRS टू FD, हे सेम आहे CPP मधलं. फक्त पुढे जो FD इलेक्ट्रॉन जो देतोय ना, तो NADP ला देतोय, आणि मगाशी काय होत होतं, तो सायटोक्रोम B6 ला देत होता. आणि FD टू सायटोक्रोम B6 जाताना, FD टू सायटो मगाच्या CPP मध्ये FD टू सायटोक्रोम B6 जाताना ATP रिलीज होत होता ना, ATP तिथे पण रिलीज होत होता. पण इथं प्लास्टोक्विनोन कडून सायटोक्रोम B6 कडे येतोय, म्हणून इथे ATP फॉर्म होत नाही. टोटल ATP किती फॉर्म होतात मला सांगा माझा? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये टोटल ATP किती फॉर्म होतात? व्हेरी गुड. तुळशी रात्रीचा ऑक्सिजन देते, त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगतो. टोटल ATP किती फॉर्म होतात नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये? एकच ATP दिसतोय. कुठे दिसतोय का दुसरीकडे ATP कुठे दिसतोय का? फक्त सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F जाताना ओनली सिंगल ATP इज प्रोड्यूस्ड. आणि NADPH2 किती फॉर्म होतात आता? टोटल NADPH2 किती फॉर्म होतात याच्यात? व्हेरी गुड. एक ATP आणि 2 NADPH2. सो इथं सिग्निफिकन्स लिहा वाटल्यास तुम्ही. सिग्निफिकन्स ऑफ दिस नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन produce 1 ATP and 2 NADPH2. One ATP and 2 NADPH2. Second, it causes photolysis of water to produce oxygen. It causes photolysis of water to produce oxygen. Produce oxygen. Okay, clear? Assimilatory power, production of ATP and NADPH2. This is called as assimilatory power. आता ही पॉवर कुठं वापरली जाते हे समजेल तुम्हाला. कळले का? CPP आणि NCPP मधले डिफरन्स? CPP तुम्हाला भरपूर वेळा लिहावं लागणार, हे मी एकदा सांगून तुम्हाला जमणार नाहीये. तुम्हाला खूप वेळा हे प्रॅक्टिस करावी लागेल. सारखं घरामध्ये हे तुम्ही तुमच्या रफ नोटबुक्स वगैरे असतील त्याच्यावर काढावं लागेल. दरवर्षी मी प्रत्येक सायकल 10 वेळा लिहूनच घेतो. दुसऱ्या दिवशी लेक्चरला येऊ देत नाही. सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन 10 टाइम्स लिहायची, NCPP 10 टाइम्स लिहायची, तरच लेक्चरला बसायचं, नाहीतर लेक्चरला बसायचं नाही. आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या सायकल असतील, मग त्याच्यामध्ये आपली C3 पाथवे, C2 पाथवे, C4 पाथवे, कॅम्प पाथवे, म्हणजे ते 4 आणि हे 2 टोटल 6 झाले का?
आणि रेस्पिरेशन चॅप्टर त्याच्यामध्ये 4, अशा त्याच्यातल्या टोटल झाल्या 10, त्या 4 आणि ह्यातल्या 6, 10 झाले का? 10 into 10, ईच सायकल, ईच पाथवे 10 टाइम्स. तोपर्यंत ते डोक्यात फिट होत नाही आणि मग तुम्हाला आन्सर द्यायला ते सोपं जात नाही. नाहीतर एनसीपीपी पण अख्खी देतात बरं का. एनसीपीपी मध्ये ऑप्शनला पूर्ण देणार, फोटो सिस्टीम 2 coenzyme quinone, 2 plastoquinone, 2 cytochrome B6, 2 cytochrome F, 2 plastocyanin, 2 photosystem 1, FRS, FD, NADP, असं टोटल देतात. एरो 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 करून सगळं, आणि त्यातलं उलट पालट करतात आणि तुम्हाला विचारतात खाली 4 ऑप्शन पैकी कोणती रिप्रेझेंट करते नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग ते तुम्हाला एक्झॅक्टली माहितीच पाहिजे, नाहीतर मग ते चुकीचं आन्सर करून येणार तुम्ही. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. ऍट अ टाइम प्रामाणिकपणे घरी बसून एक सायकल 10 वेळा लिहायची आपल्याला. परत बघावी लागली नाही पाहिजे, टेक्स्ट बुक मध्ये, नोटबुक मध्ये परत बघावी लागली नाही पाहिजे. सायटोक्रोम B6 कडून इलेक्ट्रॉन सायटोक्रोम F कडे जातो का प्लास्टोसायनिन कडे जातो, ते कन्फ्युजन नकोय. प्लास्टोसायनिन कडे जातो का प्लास्टोक्विनोन कडे जातो, ते कन्फ्युजन नकोय. जर ते कन्फ्युजन होत असेल तर तुमचं कष्ट कमी पडते, हार्डवर्क कमी पडते. दुसरा पर्याय नाही इथं, तुम्हाला हार्डवर्कच करावं लागेल तरच ते फिट डोक्यामध्ये राहतं. सीपीपी करायचंय आणि एनसीपीपी करायचंय. आज आता ही पॉवर कुठे युटिलाइज होते हे तुम्हाला मी सांगतो. आता चालू करतोय मी डार्क रिएक्शन. दिस इज डार्क रिएक्शन. ओके, डार्क रिएक्शन. आता नीट लक्ष द्यायचं, कारण बऱ्याच गोष्टी असं किचकट दिसते तुम्हाला ते, कारण फर्स्ट टाइम तुम्ही पाहताय. किचकट नाही, एकदम सिंपल करून मी तुम्हाला सांगतो. ही सायकल आहे ना, सुरुवात करायची कुठून मी सांगतो. सुरुवात करायची इथून 6 RUBP पासून, इथून स्टार्ट करायची आपल्याला 6 RUBP. तर हे 6 पहिल्यांदा नाही लक्षात घेतले तरी चालेल. RUBP म्हणजे रायब्युलोज बिसफॉस्फेट. RUBP मीन्स व्हॉट? रायब्युलोज बिसफॉस्फेट. रायब्युलोज बिसफॉस्फेट. त्याच्यामध्ये 5C लिहिले ना. 5C म्हणजे 5 कार्बन. RUBP मध्ये एका RUBP मध्ये किती कार्बन असतात? 5 कार्बन असतात. एका RUBP मध्ये किती कार्बन आहेत? 5 कार्बन आहेत. RUBP मध्ये RUBPचं कन्व्हर्जन होतं अनस्टेबल कंपाऊंड मध्ये. पण कशा थ्रू कन्व्हर्जन होतं? कार्बन डायऑक्साइड गेट ऍडेड इनटू इट. कार्बन डायऑक्साइड गेट ऍडेड. कार्बन डायऑक्साइड मध्ये एका कार्बन डायऑक्साइड मध्ये किती कार्बन आहेत? एकच कार्बन असतो ना. यातला एक कार्बन, आणि RBP मध्ये एका RBP मध्ये किती कार्बन? 5. 5 आणि किती झाले? 6. म्हणजे पुढचं जे कंपाऊंड तयार होईल अनस्टेबल कंपाऊंड, त्याच्यामध्ये कार्बन किती असतील? 6 कार्बन असतील. कार्बन किती असतील? 6 कार्बन असतील. मग हे सर एम काय लिहिलंय? 6M म्हणजे 6 मॉलिक्यूल. 6M म्हणजे काय लिहिले? 6 मॉलिक्यूल. पण आपल्याला 6 मॉलिक्यूलची रिएक्शन बघतोय का आपण? पहिल्यांदा नाही. युनिमॉलिक्युलर, एकाच मॉलिक्यूलचा विचार करा. 1 RUBP contain 5 carbon, 1 carbon dioxide contain 1 carbon. So 5 plus 1, 6. So I will get new compound which is unstable compound actually, which contains 6 carbon. This unstable compound radially converted into 3-phosphoglycerate. 3-phosphoglycerate. फॉस्फोग्लिसरेट मध्ये कार्बन असतात 3. एका फॉस्फोग्लिसरेटला कार्बन असतात, एका फॉस्फोग्लिसरेटला कार्बन असतात 3. आणि हे कंपाऊंड किती कार्बन वालं होतं? 6 कार्बन वालं. म्हणजे याचा अर्थ जे फॉस्फोग्लिसरेट आहेत हे मला 2 भेटायला पाहिजेत. 2 मॉलिक्युल्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसरेट. आता हे 3 काय लिहिले रे? ग्लिसरेट मध्ये 3 कार्बन आहेत ना, तर त्यातल्या कितव्या कार्बनवर फॉस्फरस ग्रुप अटॅच ते लिहिलेलं आहे. म्हणून त्याला म्हणले 3 फॉस्फोग्लिसरेट. ऍक्च्युली दीज आर 2 मॉलिक्युल्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसरेट. ओके, परत सांगतो, काळजी करू नका. टर्म्स पण न्यू आहेत, परत त्याच्यात कार्बनचं कॅल्क्युलेशन, म्हणून कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. परत सांगतो मी. सुरुवात कुठून करायची? RUBP पासून. व्हॉट इज RUBP? रायब्युलोज बिसफॉस्फेट. हाऊ मेनी कार्बन्स आर प्रेझेंट इन RUBP? एक्सक्यूज मी, 100% अटेन्शन पाहिजे. घरात इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय जर बघत बसले, थोडेसे लिंक तुटली तुमची, तुम्हाला काही कळणार नाही. ईच अँड एव्हरी सेंटेन्सला तुमचं अटेन्शन पाहिजे. RUBP कंटेन्स 5 कार्बन, carbon dioxide contain 1 carbon. When 2 get added, we will get 6 carbon compound, that is unstable carbon compound. And unstable carbon compound get converted into 3-phosphoglycerate which contains 3 carbon. एकामध्ये 3 कार्बन, म्हणजे अशी किती तयार होतील? हे 2 तयार होतील. सो 2
molecules of 3-phosphoglycerates are produced. These 2 molecules of 3-phosphoglycerate converted into 1,3-diphosphoglycerate. 1,3-diphosphoglycerate. ओके, 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट आणि 3-फॉस्फोग्लिसरेट याच्यामध्ये एकच फरक आहे. फॉस्फोग्लिसरेट मध्ये तिसऱ्या कार्बनवर फॉस्फरस आहे आणि 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मध्ये पहिल्या कार्बनवर आणि तिसऱ्या कार्बनवर दोघांवर पण फॉस्फरस ग्रुप आहे, फॉस्फेट ग्रुप आहे. दॅट्स वाय इट इज 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. आणि सिमिलरली इट इज 3 कार्बन कंपाऊंड, 3 कार्बन कंपाऊंड, 3 कार्बन कंपाऊंड. मग सर इथं 12 मॉलिक्यूल का लिहिलंय? 12 मॉलिक्यूल का लिहिलंय? आता ऐका, आरईबीपीचा एक मॉलिक्यूल असताना काय होते ते मी सांगितलं. आता जर 6 मॉलिक्यूल असतील, आरईबीपीचे जर 6 मॉलिक्यूल असतील, एका आरईबीपीला एकच कार्बन रिक्वायर्ड आहे. पण जर 6 आरईबीपी असतील तर हिअर वी हॅव टू टेक 6 कार्बन डायऑक्साइड, 6 कार्बन डायऑक्साइड. ओके, 6 कार्बन डायऑक्साइड, 6 आरईबीपी will produce unstable compound which contains 6 molecule, but this 6 molecule compound एक जे त्यातलं कंपाऊंड आहे अनस्टेबल कंपाऊंड ते ब्रेक होतं दोघांमध्ये. एक दोघांमध्ये ब्रेक होतं, मग 6 किती मध्ये ब्रेक होतील? एक अनस्टेबल कंपाऊंड 2 पार्ट मध्ये ब्रेक झालं ना. एका अनस्टेबल कंपाऊंड पासून 2 फॉस्फोग्लिसरेट तयार झाले, तर 6 पासून किती तयार होतील? 12. म्हणून 12 मॉलिक्यूल लिहिले. 6 पासून 12 तयार होतील म्हणून 12 मॉलिक्यूल लिहिले. म्हणून 12 मॉलिक्यूल्स ऑफ 3-फॉस्फोग्लिसरेट गेट कन्वर्टेड इनटू 12 मॉलिक्यूल्स ऑफ 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. फरक काय दोघांमध्ये? एक फॉस्फरस ऍड केलेला आहे, एक फॉस्फेट ग्रुप ऍड केलाय. मग कुठून आणला एक फॉस्फेट ग्रुप? एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये झालं, म्हणजे ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन. 3 फॉस्फेट होते, ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन ऍडिनोसाइन डायफॉस्फेट मध्ये झालं. 3चं कन्व्हर्जन 2 मध्ये झालं, म्हणजे एक कमी झाला, एक फॉस्फेट कमी झाला. तो कोणी घेतला? फॉस्फोग्लिसरेटनी घेतला. मग फॉस्फोग्लिसरेटच्या तिसऱ्या कार्बनवर ऑलरेडी फॉस्फेट होता, मग वाढीव घेतलेला फॉस्फेट कुठे जाणार? पहिल्या कार्बनवर. 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. कळलं का? आली का पावर? लक्षात आली का? एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट एटीपी तयार होतं सीपीपीला आणि एनसीपीपीला. ते कुठे वापरायचे? हे बघा, ते इथं वापरायचे. ओके, क्लिअर? So how many molecules of ATP are required? 12 molecules of ATP are required to convert into 12 EDP, and the 12 phosphate molecules are added on 12 molecules of 3-phosphoglycerate to produce 12 molecules of 1,3-diphosphoglycerate. Now this 1,3-dipho ही जी कन्व्हर्जनची प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज कार्बोक्सिलेशन. कारण कार्बन डायऑक्साइड ऍड होतोय ना. Addition of carbon dioxide is called as carboxylation. RBP get converted into 3-phosphoglycerate. ही जी कन्वर्जन आहे ना, 6 RBP converted into 12 molecules of 3-phosphoglycerate. हे जे कन्वर्जन आहे ना, this conversion the process is known as carboxylation. Now 3-phosphoglycerate converted into 3-phosphoglyceraldehyde. ही पूर्ण इथं 3-phosphoglycerate converted into 3-phosphoglyceraldehyde, but which contain 2 different steps. पहिली स्टेप आहे ऍडिशन ऑफ फॉस्फेट, दुसरी स्टेप आहे रिडक्शन. दुसरी स्टेप कुठली आहे? रिडक्शन. कसं रिडक्शन होतंय बघा. 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट, ग्लिसरेट म्हणजे ऍसिड, ऍसिडचं अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जन चाललंय. ऍसिडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये चाललंय. ऍसिडचा फंक्शनल ग्रुप असतो सी डबल बॉन्ड ओ एच, सी डबल बॉन्ड ओ एच, कार्बोक्सिलिक ऍसिड माहिती आहे तुम्हाला. आणि अल्डिहाइडचा असतो CHO. म्हणजे काय कमी झालं? एक O कमी झाला का नाही? एक O कमी झाला ना. COOH आणि CHO काय फरक आहे बघा बरं. COOH, सी डबल बॉन्ड OH म्हणजे काय? कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याचं कन्व्हर्जन झालं CHO मध्ये, म्हणजे एक ऑक्सिजन कमी झाला. मग एक ऑक्सिजन कमी झाला म्हणजेच काय? लॉस ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच काय? रिडक्शन. पण इथं लॉस ऑफ ऑक्सिजन होत नाही. इथली जी प्रोसेस आहे ना रिडक्शनची, इथं तुम्ही बघू शकता NADPH चं कन्व्हर्जन NADP मध्ये झालंय. NADPH चं कन्व्हर्जन NADP मध्ये झालंय, म्हणजे ह्यातला H लॉस झालेला आहे. तो H कोण ऍक्सेप्ट करणार? 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट, and which will reduce to form 3-phosphoglyceraldehyde. 3-phosphoglyceraldehyde. ओके, किती मॉलिक्यूल? परत 12 मॉलिक्यूलच. ओके,
आता इथून थोडीशी प्रोसेस बदलते, एक एरो इकडे चाललाय, एक एरो खाली चाललेला आहे. आता जो एरो खाली चाललेला आहे 12 मॉलिक्युल्सच आहेत, परत 12 मॉलिक्युल्सच आहेत, 3 फॉस्फोग्लिसराइडचे परत 12 मॉलिक्युल्सच आहेत, परत इथे होतं मागे या आरबीपीचं कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये आणि 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड मध्ये. दिस प्रोसेस इज नोन ॲज रिडक्शन. 3 phosphoglycerate converted into 3 phosphoglyceraldehyde and contains only 3 कार्बन. एका फॉस्फोग्लिसरेट मध्ये एका फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड मध्ये किती कार्बन असतात? फक्त 3च कार्बन असतात. परत सांगतो. आणि व्हॉट हॅपन हियर, NADPH कन्वर्टेड इनटू NADP प्लस, म्हणजे एक हायड्रोजन लॉस झाला यातनं है ना. याचं कन्वर्जन याच्यात झालं इकडं, NADPH कन्वर्टेड इनटू NADP प्लस. सो एक हायड्रोजन लॉस आहे, लॉस झालेला हायड्रोजन कोण ऍक्सेप्ट करतं? 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट अँड गेट कन्वर्टेड इनटू 3 फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड. ऍसिटेट म्हणजे ऍसिड्स, ओके. आणि अल्डिहाइड, ऍसिडचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये झालं, दॅट इज रिडक्शन प्रोसेस. 3 फॉस्फोग्लिसराइड किती मॉलिक्युल आहेत? 12 मॉलिक्युल आहेत. ह्या 12 मॉलिक्युल मधले 10 मॉलिक्युल जातात शुगर फॉस्फेट इंटर कन्वर्जन मध्ये. ह्याला शुगर फॉस्फेट इंटर कन्वर्जन म्हणतात. इथला जो पार्ट आहे ना, दॅट इज कॉल्ड एज शुगर फॉस्फेट इंटर कन्वर्जन और रिजनरेशन. कशाचं रिजनरेशन रे? परत आरबीपी तयार होतो. कसा तयार होतो? out of 12 molecule only 2 molecules of 3 phosphoglyceraldehyde undergo synthesis. ही खालची प्रोसेस याला म्हणायचं सिंथेसिस. काय सिंथेसिस आहे? बघा शेवटी ग्लुकोज फॉर्म झालेलं. कॅन यू सी हियर? फायनली ग्लुकोज इज प्रोड्यूस. सिंथेसिस ग्लुकोजचे, ओके. आणि 3 फॉस्फोग्लिसराइड मधले 10 मॉलिक्युल्स गेट कन्वर्टेड इनटू झायलोज 5 फॉस्फेट. It get converted into erythrose 4 phosphate. It get converted into pseudoheptulose 7 phosphate. It get converted into ribose 5 phosphate. Ribose 5 phosphate converted into ribulose monophosphate. Ribulose monophosphate and ribulose monophosphate converted into रायब्युलोज बिसफॉस्फेट. आता रायब्युलोज मोनोफॉस्फेटचं कन्वर्जन रायब्युलोज बिसफॉस्फेट मध्ये होत असताना इथला पण एरो चुकलाय, इथला पण एरो चुकलाय. खाली पाहिजे एटीपी खाली पाहिजे आणि खालून वरती जा आणि वरती एरो करा आणि एटीपीचं कन्वर्जन ADP मध्ये झालंय असं दाखवायचं. वरती खालून वरती जायचं, ओके. इथे एटीपी पाहिजे आणि ह्या एरोचं इकडे पाहिजे, इथे एरो पाहिजे आणि वरती ADP पाहिजे. म्हणजे एटीपी कन्वर्टेड इनटू ADP. का रे? कारण एटीपी मधला एक फॉस्फेट रिक्वायर्ड आहे. कुठे फॉस्फेट रिक्वायर्ड आहे सांगा बरं? हे बघा, रायब्युलोज मोनोफॉस्फेट. मोनोफॉस्फेट म्हणजे ह्याच्यावर एकच फॉस्फेट आहे, त्याचं कन्वर्जन रायब्युलोज बिसफॉस्फेट मध्ये करायचं. बिसफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट. एका रायब्युलोज शुगरवर 2 फॉस्फेट आहेत, दॅट इज रायब्युलोज बिसफॉस्फेट. रायब्युलोज मोनोफॉस्फेट मध्ये एका रायब्युलोजवर एकच फॉस्फेट आहे. मग तो एक एक्स्ट्रा फॉस्फेट कुठून आणायचा? एटीपी कडनं. म्हणजे इथं टोटल एटीपी किती होते? इथं 12 एटीपी आणि इथं किती एटीपी रिक्वायर्ड आहेत? 6. कारण 6 RUMP आहे ना. एका RUMP साठी एक फॉस्फेट, 6 RUMP साठी 6 फॉस्फेट. कुठून आणणार? 6 एटीपी कडनं. मग 6 एटीपी कन्वर्टेड इनटू 6 ADP. 6 ATP कन्वर्टेड इनटू 6 ADP. म्हणजे इथं 6 वापरले गेले आणि इकडे 12 ATP. टोटल 18 ATP यूज केले जातात C3 सायकल मध्ये. आणि NADPH2 किती यूज केले जातात सांगा बरं? NADPH2 टोटल NADPH2 किती यूज झाले? और NADPH म्हणा किंवा NADPH2 म्हणा, दोन्ही चालतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 12 NADPH2. 12 आहेत ना, 12 मॉलिक्युल्स आहेत ना. कारण हे पण किती आहेत? डायफॉस्फोग्लिसरेट 12 मॉलिक्युल्स आहेत. ब्रॅकेटमध्ये दिसते का? 12 मॉलिक्युल्स आहेत. इथं ब्रॅकेटमध्ये दिसते ना, 12 मॉलिक्युल्स ऑफ डायफॉस्फोग्लिसरेट. Each diphosphoglycerate required 1 NADPH. So 12 molecule required 12 NADPH.
12 NADPH कन्वर्टेड इंटू 12 NADP प्लस. किंवा हे असं लिहू शकता तुम्ही, तुम्हाला आणखी एक शॉर्टकट सांगतो, NADPH2, इथं जर 2 लिहिलं खाली H ला NADPH2, देन यू कॅन राईट NADP ओनली, प्लस लिहायची गरज नाही, मग प्लस लिहायची गरज नाही मग. ओके, ओनली NADP. NADPH2 converted into NADP. So 12 NADPH2 or 12 NADPH required during C3 cycle. हे 10 मॉलिक्यूल, यातले 10 मॉलिक्यूल कुठे गेले? शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जन मध्ये. शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जन, दिस इज शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जन. याच्यामध्ये 6 RUMP फॉर्म झाला. 6 RUMP चं कन्व्हर्जन 6 RUBP मध्ये केलं, आणि 6 RUBP अगेन गेट कन्वर्टेड इंटू 3 फॉस्फोग्लिसरेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम रुबिस्को. हा एन्झाइम आहे. दिस इज एन्झाइम रुबिस्को. दिस इज द एन्झाइम राइबुलोज बिस फॉस्फेट, राइबुलोज बिस फॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजिनेज. राइबुलोज बिस फॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजिनेज. कार्बोक्सिलेज मुळे हे कार्बोक्सिलेशन मध्ये हेल्प करतो. कार्बोक्सिलेज मुळे हा कार्बोक्सिलेशन मध्ये हेल्प करतो. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही शॉक होताल. प्लांटमध्ये सोडा, ह्या टोटल होल युनिवर्स मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कोणतं प्रेझेंट आहे? तर ते रुबिस्को आहे. रुबिस्को सगळ्या टोटल प्रोटीन मध्ये सगळ्यात जास्त कोणाचा अमाऊंट आहे? तर ते रुबिस्कोचे. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स, हे तर सेंटेन्स माहिती आहे तुम्हाला, आणि मी हे आता सांगितलं, दिस इज द एन्झाइम, रुबिस्को इज द एन्झाइम. प्लांट किंगडम मध्ये पण सगळ्यात मेजर प्रोटीन कोणतं? रुबिस्को. आणि होल युनिवर्स मध्ये मग सगळे किंगडम घ्या, प्लांटी, ॲनिमलिया, फंजाय, प्रोटोझोआ, मोनेरा, सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कोणते? रुबिस्को आहे. आणि नुसतं जर ॲनिमल किंगडम मध्ये विचारलं तुम्हाला, नुसतं ॲनिमल किंगडम मध्ये विचारलं तर नाव लक्षात ठेवा, विसरू नका, इट इज कोलेजन. कोलेजन, द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल किंगडम, कोलेजन. The most abundant protein in plant kingdom, rubisco, and the most abundant protein in the universe total, परत रुबिस्को. ओके, शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जन कळले इकडचे. इथं 6 ATP रिक्वायर्ड आहेत, 6 RUMP चं 6 RUBP मध्ये कन्व्हर्जन करताना इथं 3 फॉस्फोग्लिसरेट 12 मॉलिक्युल्स आहेत. सो 12 मॉलिक्युल्स रिक्वायर्ड 12 ATP टू ऍड वन मोर फॉस्फेट to get us 1,3-diphosphoglycerate, and 1,3-diphosphoglycerate converted into 3-phosphoglyceraldehyde, and this is a reduction reaction, so it required NADPH2. NADPH2 converted into NADP, NADPH converted into NADP plus, again 12 molecules. Now what happened, please pay attention here. 3-phosphoglyceraldehyde, phosphoglyceraldehyde is a 3 carbon compound, आणि त्याचे 2 मॉलिक्यूल खाली येणार, म्हणजे टोटल किती कार्बन खाली येणार सांगा बरं आता मला. 3-फॉस्फोग्लिसरॉलचे 2च मॉलिक्यूल राहिलेत आता, बाकीचे 10 तर इकडे गेले शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जनला. 2च मॉलिक्यूल राहिलेले आहेत आणि एकात 3 कार्बन आहेत, म्हणजे टोटल किती कार्बन खाली येतील सिंथेसिस मध्ये? व्हेरी गुड, छान, शाबास. एवढंच एक्सपेक्ट आहे तुमच्याकडनं. गुड. टोटल 6 कार्बन येतील ना, एकात 3 आहेत ना, एकात 3 आहेत. मी म्हटलं 2 मॉलिक्यूल आहेत, मग 2 मॉलिक्यूल म्हणल्यावर 3 3 6 झाले. मग हे जे 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आहे त्याचं कन्व्हर्जन होतं डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट. आता हे जे 2, इथं असा एरो करा, इथं असा एरो करा, उलटा पण करा एक एरो, असं उलटा पण एरो करा एक, इंटरकन्व्हर्टिबल आहेत. हे दोन्ही मॉलिक्यूल इंटरकन्व्हर्टिबल असतात. हे दोन्ही मॉलिक्यूल इंटरकन्व्हर्टिबल आहेत. 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट, these 2 molecules are interconvertible. Now what happened, म्हणजे 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट दोघांचं एक एक मॉलिक्यूल, हा पण 3 कार्बन, हा पण 3 कार्बन, हे दोन्ही 3 कार्बन मॉलिक्यूल फ्यूज होतात आणि एकच मॉलिक्यूल फॉर्म होतो, दॅट इज 6 कार्बन मॉलिक्यूल, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. हे बघा,
3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडला पण एक फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेटला पण एक फॉस्फेट. 2 फॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट एकत्र आल्यानंतर 2 फॉस्फेट आपल्याला दाखवावे लागतील ना. तर तयार झालेला मॉलिक्यूल आहे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट विच इज सिंगल मॉलिक्यूल, 1 मॉलिक्यूल पण 3 कार्बन. ओके, 1 मॉलिक्यूल आपण सॉरी 6 कार्बन. 6 कार्बन. फ्रुक्टोज मध्ये किती कार्बन? 6 कार्बन. नाव फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मधून एक फॉस्फेट रिमूव्ह झाला आणि कन्व्हर्जन झालं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. 1 फॉस्फेट रिमूव्ह झाला तो कोण घेणार? एडीपी घेणार आणि एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होणार. adenosine diphosphate can accept that phosphate and get converted into ATP. ADP get converted into ATP. डायफॉस्फेट म्हणजे 2 ना, 2 फॉस्फेट होते एडीपी कडे, ह्यातला एक आला फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मधला एक आला, किती झाले मग? 3 झाले. सो एडीपी गेट कन्वर्टेड इनटू एटीपी. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मधनं परत एक फॉस्फेट लॉस झाला, परत एक फॉस्फेट लॉस झाला, तर त्याचं कन्वर्जन झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. दिस इज आयसोमरायझेशन रिएक्शन. ऍक्च्युली फॉस्फेट लॉस होत नाहीये, हे इथं चुकीचं दिलेलं आहे. दिस इज रॉंग. हे इथं नाही पाहिजे, इथं खाली पाहिजे. एडीपी गेट कन्वर्टेड इनटू एटीपी, हे इकडे पाहिजे, खाली पाहिजे. या ठिकाणी घ्या, हे या ठिकाणी घ्या. इथं एडीपी गेट कन्वर्टेड इनटू एटीपी, एटीपी कडे एरो करा. हे इथं नको आहे, हे इथं पाहिजे. एडीपी गेट कन्वर्टेड इनटू एटीपी. दिस इज जस्ट आयसोमरायझेशन. फ्रुक्टोज आणि ग्लुकोज एकमेकांचे आयसोमर असतात. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट नाव कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. झालं का? आपलं प्रोडक्ट मिळालं. मिळालं. फक्त इथे एक एटीपी तयार करा, म्हणजे इथे एक एटीपी तयार होते आणि इथे एक एटीपी तयार होते. इथे एक एटीपी फॉर्म होणार आहे आणि इथे एक एटीपी फॉर्म होणार आहे. ओके, फायनली ग्लुकोज, वी गॉट ग्लुकोज. हे तुमचं प्रोडक्ट आहे, सेकंड प्रोडक्ट आहे, म्हणजे मेजर प्रोडक्ट आहे C6H12O6. याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. C3 सायकल मध्ये, C3 सायकल थ्रू मोस्ट ऑफ द प्लांट्स मध्ये C3 सायकल थ्रू अशा पद्धतीने ग्लुकोज फॉर्म होतो. मग आता मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की सर मग याला C3 सायकल का म्हणायचं? याला C3 सायकल का म्हणायचं तुम्ही सांगायचंय मला. वाय दिस पाथवे, टोटल पाथवे आपण आता स्टडी केला, त्याला C3 सायकल असं का म्हणतात? Can anyone answer why this is called as C3 cycle? Why this is called as C3 cycle? जमतंय कोणाला? सांगू का? बघा, नाही सांगणार नाही मी. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्ही मला सांगायचंय व्हाय केल्विन सायकल इज कॉल्ड एज C3 सायकल. बरं, कोणी 3 स्टेप मध्ये, हा 3 स्टेप होतात ह्याच्यामध्ये म्हणून C3 सायकल म्हणतात, असं एकाचा आन्सर आलेले. कार्बोक्सिलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन अशा 3 स्टेप आहेत म्हणून ह्याला C3 सायकल म्हणायचं, असं एक आन्सर आलेला आहे. दुसरा आन्सर आलेले कन्व्हर्जन ऑफ कार्बन डायऑक्साइड टू ग्लुकोज म्हणून C3 सायकल आलेले नाही. सर्च करायचंय मला पुढच्या लेक्चरला सांगायचंय तुम्ही की याला C3 सायकल का म्हणायचं. बरं, आणखी एक आन्सर आलेले बघू काय. 3 कार्बन मॉलिक्यूल असतात. कुठं 3 कार्बन मॉलिक्यूल आहेत? त्यात कार्बोक्सिलेशन, रिडक्शन, रिजनरेशन या 3 स्टेप आहेत म्हणून याला C3 म्हणायचं. सानिया, कुठं 3 कार्बन मॉलिक्यूल आहेत मला सांगा. 3 मॉलिक्यूल कुठे आहेत? आफ्टर अनस्टेबल कंपाऊंड. व्हेरी गुड शिवांजली. शिवांजली करेक्ट आन्सर आहे की आरबीपीचं कन्व्हर्जन अनस्टेबल कंपाऊंड मध्ये झालेलं आहे, विच इज 6 मॉलिक्युल्स ऑफ 6 कार्बन कंपाऊंड. सो अनस्टेबल कंपाऊंड काय आहे? 6 कार्बनचं आहे. मग अनस्टेबल कंपाऊंड गेट कन्वर्टेड इनटू स्टेबल कंपाऊंड. पहिलं स्टेबल कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. आरबीपीचं कन्वर्जन फायनली कशामध्ये झालं?
फॉस्फोग्लिसरेट मध्ये झालं ज्याच्यामध्ये 3 कार्बन प्रेझेंट आहेत, त्यामुळं त्याला म्हणायचं C3 pathway. First stable compound formed is 3 carbon compound, that's why it is called as C3 pathway. Thank you. Remaining part we will see in next lecture. Each cycle 10 times. C3 pathway, NCPP and C3 pathway. NCPP, CPP and C3 pathway. Each cycle 10 times you have to draw.